नमस्कार, मी डॉक्टर राजेश विशोधन मुरकुटे MD होमिओपॅथिक मागच्या 26 वर्षापासून होमिओपॅथिक प्रॅक्टिस करतो आहे नागपूरमध्ये आणि झेनिकॉन होमिओपॅथिकला ॲज ए कन्सल्ट म्हणून सुद्धा मागच्या 26 वर्षापासून मी येतो आहे. सध्याच्या थंडीच्या परिस्थितीत सर्दी, खोकला, ताप, पुष्कळदा व्हॉमिटिंग होणे, नाक एकसारखे वाहणे ज्याला आपण ॲलर्जेटिक रायनायटिस म्हणतो, ॲलर्जेटिक ब्रॉन्कायटिस किंवा एकसारखा कफ, ह्या कॉमन प्रॉब्लेम सध्याच्या थंडीच्या दिवसात आपल्याला पाहण्यात येतात. थंडीत जर निघायची वेळच आली तर कान किंवा डोके बांधून कपडा बांधून निघणे, प्रॉपर हायजेनिक कंडिशन्स ठेवणे, ह्या सगळ्या गोष्टी जर केल्या तर आपल्याला याच्यापासून प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर असे म्हणता येईल. होमिओपॅथिक हे लहान मुलांना खूप सेफ औषध आहे. सगळ्यात पहिले तर गोळ्या गोड असतात, त्याच्यामुळे मुलं अगदी आरामात घेतात. पुष्कळदा लोकांच्या डोक्यात हा भ्रम असतो की या औषधांमध्ये स्टेरॉइड मिसळले असतील काय, पण असं आहे की होमिओपॅथिक औषधामध्ये स्टेरॉइड हा प्रकार येतच नाही. त्याच्यामुळे हे अगदी सेफ औषधं आहेत. लहान मुलांना हे घ्यायलासुद्धा सोपी असतात. गोड गोळ्या म्हणून लहान मुलं हे घेतात, याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही